ही आहे BST कॉलनी. तर BST कॉलनीमध्ये आपण आलो आहे तिथे. मी आणि माझा भाव आता आम्ही आलो BST कॉलनीमध्ये. माझा भाव राहतो BST कॉलनीमध्ये. इथं आपण जाणार आहोत BST कॉलनीमध्ये. मोठा भाव, तर त्याच्या घरी आपण जाणार आहोत आज. ही बघा, ही आहे BST कॉलनी. ही BST कॉलनी आहे. म्हणजे आणि आपण आहोत आता BST कॉलनीमध्ये. ही परेलला BST कॉलनी. विनोद, हे चार्जिंग स्पॉट आहेत कार चार्जिंगचे. आणि जो माझा भाव आहे तो ह्याच्या 5व्या माळ्यावरती राहतो. ह्या बिल्डिंगला लिफ्ट नाही आहे. आता विदाऊट लिफ्ट ही बिल्डिंग आहे 5 माळ्याची. तर आपल्याला चालत चालत जायचं आहे. पाचव्या माळ्यावर जायचं चालत चालत आपल्याला. पाचवा माळा आला आहे आणि आपण पोचलोय 5व्या माळ्यावर. ह्या बघा फिट जोर. चल चल पुढे चलो. एंट्रन्स आली आहे. हा 5वा माळा आहे. आणि हा खालचा व्ह्यू आहे पूर्ण. ही बिल्डिंग चिकूची नाही माझी. हे बघा, ही अशी दिसते BST कॉलनी परेल. आणि इथं या रूममध्ये राहतो माझा भाऊ. हे बघा, ही माझी वहिनी आहे. वहिनी आणि माझा भाऊ झोपलाय. कामातून आलो, थकला आणि झोपला. भाऊ हे बघ, हे बाबा, अरे बाबा, अरे 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 हे घे, हे पकड. हा अरे बाबा रे, काहीतरी बोल, काय बोल. हा बघा, हा माझा पुतण्या छोटा. अरे रे रे रे, पाला 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 पाला. पप्पा झोपला तुझा? पप्पा झोपला थकून कामातून? हा झोपला? काय करतो बाबू? हा पप्पा झोपलेलो होता, चेहऱ्यावर पाणी म्हणून सांगायचं. बघा, माझा भाऊ कामातून आलाय थकून, बस चालवून आलाय. BST तुमचे BST कॉल ड्रायव्हर. ड्युटी किती तुझी रे सकाळची? 5ची. 5 ते किती? 2? ते पण टाकणार की तू? मला नको, मला दे. हे बघ, कोण आहे? मोठे आहे बोल. इकडे इकडे बघ. सलमान खान. मार ना, मार मार. कंटेंट होतं आता भारी झालं. हा मार, उंची वाढली ना. मार अजून एक. तुझं कर्तव्य आहे. हे आहे BST कॉलनीची घरं. हे बघा, इथं हा हॉल आहे. ठीक आहे. आणि इथं आहे हे संडास बाथरूम 2. आणि समोर एक बाल्कनी. आला वहिनी हे करते काय, खोबरं खाणार होते. सगळी तयारी चालू आहे आपली. इथं भाऊ माझा कांदा कापतोय. आबा छोटा कसा बघा, काय करतो बाबू? हे बघ इकडे, हा कसा सतोय बघा. हे हाय बघ, हाय बोल. हे बघ इकडे 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 इकडे. हे बघ काकांना हाय कर.
खोबरं मस्त फ्राय करतात याच्यामध्ये. एकत्र मिक्स कर. हम्म. एक ग्रँड खोबरं आणि तो वहिनी हे खातात आहे. आणि ना काय? त्या ह्याच्यात ना गरम मसाला तो खास पण हम्म. ते फ्लेवर नाही बाहेर. अरे भाऊ इथे सांगता त्यांना मस्त ते काय काय करायचं आहे ना. ते सुकं खोबरं आहे ना, मस्त फ्राय करून घेतात ते. आणि हे काय टाकतो मी आता धने 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 भाजून घेतात ते. आलो. धने आणि हे काय बडीशॉप हे भाजून घेता तुम्ही ना. आणि हे खडा मसाला. त्याच्यामध्ये पूर्ण हा रेडीमेड मसाला खडा मसाला. त्याच्यामध्ये काळी मिरी आहे, लवंग, हम्म. तेजपत्ता, पुरा भाजून घेतो मसाला. आलं लसूण द्यायचं. ते वेगळं सगळं. हे सगळं तुम्ही पहिला भाजून घेताय ना इथं. हा सगळं भाजून. ह्याच्यानंतर काय वाटणार की असंच हा मिक्सरला. मिक्सरला लावून. हे बघा, हा पुरा मसाला रेडी करून ठेवतोय पहिलं. आता हे कांदा भाजून घ्यायचा. तेल टाकून खाते. तेल टाकून भाजून फ्राय. होत नाही ते सुकं. काय थोडस पाणी टाक. तरी होणार नाही बघ. होईल होईल पाणी टाक जरा. हे बघ कसं तयारी चालू आहे ते. भाजून घेतलं कांदा पण घालतो. कांदा कसा म्हणजे किती वेळ भाजून घ्यायचा. लाल होईपर्यंत. ब्राऊन होईपर्यंत भाजायचं थोडं. चिकन धुवून घेतल्यावर छोटा बघा आम्हाला बेस कट दिसत नाही. बेस दिसत नाही. थोडी ठेव बाहेर. त्यात आलं लसूण आणि हळद. काय आलं लसूण हळद टाकलं याच्यावर. ओके. हे बघा हे मॅरिनेट करून घेतात पूर्ण. धना पावडर आणि काय हा घरचा लाल मसाला. त्यानंतर 10 मिनिटांनी याला मस्त थोडस नॉर्मल फ्राय करणार. ह्याच्या ह्याला काय हा, या चिकनला. चिकनला पूर्ण हे करून घेतात, मिक्स करून घेतात पूर्ण. मिक्स करणार. परत आम्ही ते ठेवणार. त्यामध्ये या पॅनमध्ये त्याला थोडंसं नॉर्मल फ्राय करणार काय. तेल टाकून. ठीक आहे, ही पुढची प्रोसेस आपली. हां परत मी ठेवतो. हे किती वेळ ठेवायचं असं करून. 10 मिनिटं किंवा अर्धा तास किंवा ठीक आहे, म्हणजे जेवढं ठेवाल तेवढं बोलणार. जेवढा वेळ ठेवाल तेवढा तुमचा फायदा. आणि त्याच्यात नॉर्मल फ्राय कर. ठीक आहे तुमचा. सगळं रेडी करून ठेवलं आपण आता. आता हे काय करतो तुम्ही आता. तेल टाकते. ओके. पॅन मध्ये तेल टाकते का तुम्ही. हा तेल टाकते. पूर्ण टाक. मॅरिनेट केले चिकन आता आपण पॅनमध्ये तेल टाकलं आणि कढीपत्ता टाकला ना. कढीपत्ता. आता हे मॅरिनेट केलं चिकन त्याच्यात टाकलं.
ताई किती वेळ हे करायचं? हे 10 मिनिटं थोडंसं हे होईपर्यंत फ्राय करायचं त्याच्यामध्ये. 10 मिनिटं फ्राय Shallow करायचं. fry, हा. हे मॅरिनेट चिकन टाकलं आतमध्ये आणि ते पुरं फ्राय करून घेतलं. थोडं झाकून ठेवलं आहे. आता हे किती 5 5 ते 10 मिनिटं 5 ते 10 ठेवायचं. मिनिटं झाकून ठेवायचं ते. थोडं शिजायला यायचं आणि एका बाजूला ग्रेव्ही तयार करायची. ग्रेव्ही तयार करायचं. थोडासा रंग बदले बंद कर. ते होतं. इथे डाळीशी Slow द्यायचं शिजतं. ते भाजून. ते बसले असते पीस सगळे. हे बघा, त्याच्यामध्ये तेल टाकलं तेल ग्रेव्हीसाठी. टाकलं हा ग्रेव्हीसाठी. तेजपत्ता तेजपत्ता टाकला, टाकलं. काळी मिरी आणि मिरी किती किती टाकायचे? 3 4 टाकायचे पीस. ओके. जसं तिथं फ्लेवर साठी थोडंसं. टाकलं तेलामध्ये. त्याच्यामध्ये हा तिखट मसाला तिकडे मसाला, घरचा मसाला. हा घरचा मसाला. थोडीशी हळद. थोडीशी हळद. आणि हा कुठला? सुहाना मसाला. सुहाना मसाला. हा ओके. सुहाना चिकन मसाला. हा चिकन मसाला. हे टाकलाय. सुहाना चिकन मसाला टाकला याच्यामध्ये. आणि हे काय करून घेतो तुम्ही? हेच आपलं वाटण आहे. कांदा, खोबरं, धने, ओके. बडीशेप बडीशेप हे सगळं वाटून घेतले. वाटून घेतलेलं आहे. हे सगळे वाटलेलं मूग हे सगळं टाकलं आता हा मसाला. हे पुरा मसाला आपण हे करून घ्यायचं ना? हा मसाला पहिले तेल सुटेपर्यंत फ्राय भाजून घ्यायचं. दोन ते झालं नाही एका बाजूला हे पण भाजून घेतलं. ओके हे बघा हे पण झालंय. हे बघा थोडा वाईट झाला ना मग तो मस्त माझं नाव काय काय माझं नाव तो काय आहे बघ काय ते तर मराठी चांगला शिकणार हा एकदम शुद्ध आहे. तर हे चवीनुसार मीठ. मीठ हा. ओके मीठ टाकलं. आई मारेल आपल्याला. चलो बॅटन बघ आहे बॅटन तेव्हा एका बाजूला हे शिजतंय. हे बघा चिकन मॅरिनेट केलेलं ते किती 10 मिनिटामध्ये होतं नाही? हा 10 मिनिटामध्ये होतं. होतं का?
बोर्ड कुठे आहे? चिकन टाकते हा आता चिकन टाकते. ओके आता हे याच्यामध्ये सगळं गेले हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचं पूर्ण आहेत ना बॉक्स अरे नाही चालतंय तोंडात जातो. थोडं पाणी बस झालं ना हा थोडं झालं. आता पाणी सुट्ट झालं का? हा ते आता उलट शिजेल त्याच्यामध्ये. ऑलमोस्ट आपला आता किती वेळ लागला शिजायला हे शिजलेलं आहे ना थोडस 10-15 मिनिटामध्ये होईल हा, फक्त ते आता फक्त बंद करून ठेवायचं पुढे. ही तुमची कुठली रेसिपी हा तुमचं गाव कुठलं वहिनी मंडणगड. मंडणगड म्हणजे वडिलांचं गाव मंडणगड हा वडिलांचं. म्हणजे मंडणगडला अशीच बनवतात हा असेच बनवतो आम्ही. मंडणगड म्हणजे इकडे ना आपलं खेड खेडच्या पहिलं खेडचं गोरेगाव पहिलं. नंतर गोरेगाव. ओके दापोली हा दापोली साईडला दापोली साईडची आहे पूर्ण खेड जवळ दापोली एकच अशी पूर्ण आता मंडणगड स्पेशल व्यवस्थित चिकन शिजायला देतो हा. 10 मिनिटं तरी 10 मिनिटं. हे बघा अशी तरी आली आहे मस्त अजून 10-15 मिनिटं ना हा 10-15 मिनिटं 10-15 जरा मिनिटामध्ये शिजलं की झालं. क्या खुशबू आहे अरे क्या खुशबू आहे आता थोड्या वेळाने आपलं चिकन बनवून रेडी होईल त्याच्यानंतर बनवून झालं तर आपण जेवायला बसणार आता ऑलमोस्ट रेडी झालं आहे थोडा वेळ शिजता येते शिजून मग ते एकदा रेडी झालं मग आपण बसूया जेवायला बघा हे रेडी झालं आता आपलं हे बघा एक नंबर आता वाढून घेऊया आपण जेवायला हा झणझणीत मंडणगडचं स्पेशल दश हे इकडं हवा छोटा दश हे दश चला माझा भाव पण आलाय जेवायला आणि आमच्या वहिनी आम्हाला तर जेवण वाढतात आहे हे बघा हा बनवलेला मी रस्सा आहे भात कांद्याची भाकरी कांदा लिंबू हा विनोद ये विनोद जेवायला बस तिथे नाही नाही साधं द्यावं इकडे तू खात जेवलास तू दर्श हा हे टाटा कर टाटा हे हे टाटा कर हे इकडे बन विनोद मस्त हा चला आपला व्हिडिओ आवडला असेल पुढचा नक्की लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला दश चला आपण व्हिडिओ घेऊया त्या व्हिडिओला चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये